अमितला त्याच्या वडिलांच्या निधनानंतर कपाटात एक जुनी धुळीने माखलेली डायरी सापडली. त्या डायरीचे कव्हर खूप जुने झाले होते. पानाचा रंगही पिवळा पडला होता. अमितने जेव्हा त्या डायरीचे पहिले पान उघडले तेव्हा त्याला कल्पनाही नव्हती की आज त्याचे आयुष्य बदलून जाणार आहे. त्याच्या वडिलांशी कधीच जास्त पटले नाही. वडील नेहमी कडक शिस्तीचे होते. घरात आल्यावर ते कोणाशी जास्त बोलत नसत. अमितला नेहमी वाटायचे की त्याचे वडील खूप कठोर आहेत आणि ते त्याच्यावर अजिबात प्रेम करत नाहीत. दोघे एकाच घरात राहायचे, पण त्यांच्यात कित्येक दिवस एक शब्दही बोलणे व्हायचे नाही. पण त्या जुन्या डायरीच्या पहिल्या पानावर वडिलांनी त्यांच्या सुंदर अक्षरात लिहिले होते, आज माझ्या घरी मुलाचा जन्म झाला. जेव्हा मी त्याला पहिल्यांदा माझ्या हातात घेतले तेव्हा माझ्या आनंदाला पारावार उरला नाही. देवाचे खूप खूप आभार. मी आज नवस केला आहे की माझ्या मुलाच्या आयुष्यात मी कधीही आणि कोणतीही गोष्ट कमी पडू देणार नाही. त्याचे सगळे स्वप्न मी पूर्ण करेन. अमितने थक्क होऊन पुढची पाने चाळली. एका पानावर 10 वर्षापूर्वीची तारीख होती. तिथे लिहिले होते, आज अमितला त्याच्या वाढदिवसाला नवी सायकल हवी होती. कंपनीत मंदी असल्यामुळे या महिन्यात पगार खूप कमी झाला होता. खिशात अजिबात पैसे नव्हते. पण मुलाचा चेहरा नाराज बघणे मला शक्य नव्हते. म्हणून मी सलग 3 रात्री ओव्हरटाईम काम केले आणि त्याला ती सायकल आणून दिली. रात्री जेव्हा त्याने सायकल पाहिली तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरचा तो आनंद पाहून माझे सगळे कष्ट आणि थकवा एका सेकंदात पळून गेले. अमितला ते वाचून जुना दिवस आठवला. त्या दिवशी सायकल मिळाल्यानंतर तो मित्रांना दाखवायला पळाला होता, पण त्याने मागे वळून वडिलांना साधे थँक्यू देखील म्हटले नव्हते. त्याचे हृदय आता जड होऊ लागले होते. तिसऱ्या एका पानावर अमितच्या कॉलेजच्या फीबद्दल लिहिले होते. अमितला मोठ्या कॉलेजमध्ये ॲडमिशन हवे आहे. फी खूप जास्त आहे. माझ्याकडची सगळी पुंजी संपली आहे, पण माझ्या मुलाचे करिअर खराब होऊ देणार नाही. आज मी माझ्या हक्काचे PF चे पैसे काढले आणि काही मित्रांकडून कर्ज घेतले. अमितला फीबद्दल काहीच सांगितले नाही, कारण त्याला पैशाची चिंता न करता फक्त मन लावून शिकायचे आहे. अमितचे डोळे आता अश्रूंनी पूर्ण भरले होते. त्याला समजले की ज्या शिक्षणावर तो आज माज करत होता त्यामागे वडिलांचे कर्जबाजारी झालेले आयुष्य होते. डायरीच्या अगदी शेवटच्या पानावर वडिलांनी त्यांच्या आजारपणाच्या दिवसात थरथरत्या हाताने लिहिले होते, माझा मुलगा आता मोठा झाला आहे, खूप शिकला आहे. तो आता स्वतःचे निर्णय स्वतः घेतो. आता तो माझ्याशी जास्त बोलत नाही. कदाचित त्याला माझे वागणे आवडत नसावे. मी शिस्तीचा होतो कारण मला त्याची काळजी होती. मी त्याला माझे प्रेम कधी शब्दात दाखवू शकलो नाही. पण देवा, माझ्या मुलाला नेहमी सुखात ठेव. माझे जग फक्त त्याच्या भोवतीच संपते. डायरी वाचून अमित कपाटाजवळच जमिनीवर बसला आणि ढसाढसा रडू लागला. ज्या वडिलांना तो आयुष्यभर कठोर आणि शत्रू समजत होता त्याचे हृदय त्याच्यासाठी प्रेमाने आणि त्यागाने भरले होते. पण आता खूप उशीर झाला होता. वडील हे जग सोडून कायमचे निघून गेले होते. तो आता त्यांना मिठी मारून माफीही मागू शकत नव्हता. ही कहाणी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगा. चॅनेलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.